माजलगावच्या नेतृत्वाने माझ्यावर टीका, दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं, हे मला असं वाटतं की एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना. खरं तर दोष त्यांनी त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे. त्यामुळे आम्हाला दोष देऊन काही उपयोगच आहे. तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही, त्यांना दोषी ठरवता येत नाही, आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच. त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळेपणानं ते सांगते. मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वाने माझ्यावर टीका, दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं, हे मला असं वाटतं की एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा. खरं तर दोष त्यांनी त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे. आम्हाला दोष देऊन काय, कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं वैरच होतं. त्यामुळे आम्हाला दोष देऊन काही उपयोगच आहे. तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही, त्यांना दोषी ठरवता येत नाही, आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच. हे अतिशय चुकीचं चाललं. त्यांना खरी अडचण जी आहे, मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत, साफ बोलणारे व्यक्ती आहेत. त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळेपणानं ते सांगते.